समुद्रमंथन का झाले? देव अमर होते, पण ते एका क्षणात ऐश्वर्यहीन, शक्तिहीन कसे झाले? असं काय घडले की देवही घाबरून गेले? तर एकेकाळी स्वर्गात ऐश्वर्य, शक्ती आणि आनंद होता, पण एका छोट्याशा चुकीमुळे सगळंच बदललं. महर्षी दुर्वासा यांनी इंद्रदेवांना दिलेली दिव्य फुलांची माळ इंद्राच्या हत्तीने पायाखाली तुडवली. हा अपमान सहन न झाल्याने दुर्वासांनी शाप दिला, देवांचं सगळं ऐश्वर्य नष्ट होईल. क्षणात देव शक्तिहीन झाले, दानव बलवान झाले, स्वर्ग रिकामा वाटू लागला. घाबरलेले देव भगवान विष्णूंकडे मदतीसाठी गेले. विष्णूंनी एकच उपाय सांगितला, अमरत्व देणारं अमृत फक्त समुद्र मंथनातूनच मिळेल. पण अमृत मिळवणं सोपं नव्हतं. देवांनी आपले शत्रू असलेल्या दानवांशी हात मिळवणी केली, कारण प्रश्न एकच होता, पुन्हा वैभव आणि अमरत्व मिळवायचं कसं? आणि याच गरजेतून सुरू झालं सर्वात महान मंथन, म्हणजेच समुद्र मंथन. ही कथा इथेच थांबत नाही. पुढे असं काही झालं ज्यामुळे सगळं विश्व हातरून गेलं. हे गूढ जाणून घ्यायचं असेल तर पुढील भागासाठी लगेच गाथा मंजिरी चॅनलला सबस्क्राईब करा.